मेसेज आलेला आहे का पहा या ठिकाणी रजिस्ट्रारकडून. मुंबई उच्च न्यायालय लिपिक शिपाई, स्टेनोग्राफर, कार ड्रायव्हर या पदासाठी केलेला फॉर्म रिजेक्ट झालेला आहे का? आणि जर तुमचा फॉर्म रिजेक्ट झालेला असेल तर हा व्हिडिओ खास केवळ तुमच्यासाठीच आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला कशा पद्धतीनं जे रिजेक्ट फॉर्म झालेलं आहे, एलिजिबल लिस्टमध्ये नाव आणायचंय, ती संपूर्ण प्रोसेस मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. With reference to above the subjects noted above and your representation dates, current date received by this registry on dates onsets, I can directed inform you that your representation application was that's the appropriate authority and the same has been rejected. म्हणजे तुमचा फॉर्म या ठिकाणी रिजेक्ट मला पण अशाच प्रकारे करण्यात आलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी मेल केलेला आहे अशा विद्यार्थ्यांना हा रिप्ले मध्ये SMS आलेला आहे का? जर आलेला नसेल तर पहा समोर व्हिडिओ. हे पूर्ण प्रोसेस पाहण्या अगोदर आता जे तुमच्या मोबाईलमध्ये स्क्रीनवर हा मेसेज दिसत आहे ते कशा संदर्भामध्ये आहे ते अगोदर क्लिअर करून घ्या. तर पहा या ठिकाणी विथ रेफरन्स टू अबोव द सब्जेक्ट्स नोटेड अबोव अँड युअर रिप्रेझेंटेशन डेटेड 30/12/2022 रिसिव्ड बाय दिस रजिस्ट्रार अँड डेट्स 2/1/2023 आय एम डिरेक्टेड टू इन्फॉर्म यू. म्हणजेच या कॅन्डिडेट्सनं 2021 ची जी भरती होती मित्रांनो, त्या भरतीमध्ये त्याचं शॉर्टलिस्टमध्ये नाव आलेलं नव्हतं, परंतु त्याचे सर्व डॉक्युमेंट्स या ठिकाणी करेक्ट होते. तर रजिस्ट्रार ऑफिसला या विद्यार्थ्यानं मेल केलेला होता, तर त्या मेलचं या ठिकाणी रिप्ले त्या विद्यार्थ्यांना भेटलेला आहे आणि त्या मेलमध्ये स्पष्ट काय सांगण्यात आलेलं आहे. या ठिकाणी पहा, जेव्हा तुम्ही त्या ठिकाणी मेल करणार, मेल केल्याच्या नंतर तुमचं जे मेलचं फीडबॅक आहे अशा पद्धतीने येईल. तुम्हाला काय दिलेलं आहे बघा, रिगार्डिंग ईमेल्स, लेटर्स, ॲप्लिकेशन, रिप्रेझेंटेशन्स रिसीव्ड फ्रॉम द कॅन्डिडेट्स. या कॅन्डिडेट्सकडून ईमेल्स मिळालेले आहे किंवा लेटर्स असेल किंवा ॲप्लिकेशन्स मिळालेले आहे. कशासाठी? इन द रिक्वायरमेंट प्रोसेस फॉर द पोस्ट ऑफ क्लर्क. या पदासाठी तुम्ही जे काय अर्ज केलेलं आहे त्याचं तुम्हाला या ठिकाणी विद्यार्थ्यांचा त्यांना ईमेल्स मिळालेल्या अशा पद्धतीनं पुन्हा तुम्हाला कळवण्यात येईल आणि त्याचं फायनल ॲन्सर तुम्हाला त्या ठिकाणी देण्यात येईल. तर या विद्यार्थ्याचं फायनल ॲन्सर त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे की तुमचा जो फॉर्म आहे तो फॉर्म या ठिकाणी रिजेक्ट करण्यात आलेला आहे. कशा पद्धतीनं का रिजेक्ट करण्यात आलेला आहे? कारण त्यांची काही डेट्स असतात, त्या डेटच्या पलीकडे जर तुम्ही या ठिकाणी रिस्पॉन्स जर पाठवत असाल तर तो रिस्पॉन्स गृहीत धरण्यात येत नाही. त्याच्यामुळं जेव्हा ही पात्र यादी लागलेली आहे, ते पात्र यादी लागल्याबरोबर फास्टली तुम्हाला या ठिकाणी मेल करायचा आहे. मेल कशा पद्धतीने करायचे दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे ते आपण पाहूया. तर सर्वात अगोदर या ठिकाणी फॉर्मॅट पाहण्यासाठी आपल्या इंडियन डेप जॉब अलर्ट्स गुरु या चॅनलवर यावे लागेल. त्या पद्धतीने या चॅनल्सवर आल्याच्या नंतर या ठिकाणी आपण एक फॉर्मॅट्स दिलेलं आहे मित्रांनो. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही. ते फॉर्मॅट्समध्येच तुम्हाला काय करायचं या ठिकाणी पूर्ण मेल करायचं. पहा या ठिकाणी अशा पद्धतीनं फॉर्मॅट्स आहे. हे पूर्ण फॉर्मॅट्स तुम्ही कॉपी करून घ्या वर्ड्समध्ये आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आवश्यक ती माहिती व्यवस्थित भरा जी आहे ती. आणि त्याच्यानंतर जे काही मेल्स दिलेले आहेत रजिस्टर ऑफिसचे त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, मेल पाठवायचं आहे. आणि मेल कशा पद्धतीनं पाठवायचं आहे, तुमचे जेवढे काही डॉक्युमेंट्स आहे, डॉक्युमेंट्स म्हणजे कोणते? आता भरमसाठ डॉक्युमेंट्स लावत बसायचे नाही. या ठिकाणी पहिलं आहे तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म, ठीक आहे. आणि दुसरं आहे पेमेंट रिसिप्ट, रेफरन्स ID असलेला व्यवस्थित. आणि अजून एक पाठवण्याच्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, कन्फर्म करून घ्यायचं. बघा कोणत्या विद्यार्थ्यांनी पाठवायचं आहे, बघा या ठिकाणी दिलेलं आहे. अशा विद्यार्थ्यांनी फॉर्म तुमचं जे ईमेल पाठवायचं आहे, जे काही सर्व डिटेल्स तुमची बरोबर आहे, म्हणजे फॉर्म बरोबर आहे, पेमेंट रिसिप्ट बरोबर आहे, त्याच्यातली रेफरन्स ID बरोबर आहे आणि तीच रेफरन्स ID तुमच्या प्रिंट केलेल्या फॉर्ममध्ये आलेली आहे. जर असं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, एक PDF तयार करून वरच्या फॉर्मॅट्समध्ये तुम्हाला मेल त्या ठिकाणी करायचं आहे. तर तुम्ही त्या ठिकाणी अशा पद्धतीनं मेल करा. मेल केल्याच्या नंतर फास्टली तुम्हाला जे आत्ता मी अगोदर तुम्हाला दाखवलेलं आहे त्याचं रिप्ले त्या पद्धतीनं तुम्हाला रिप्ले येईल. असं नाही की रिप्ले येणार नाही, रिप्ले येईल. जर तुमची जर चूक नसेल, सर्व तुमचा डाटा व्यवस्थित करेक्ट असेल तर तुम्हाला फायनली त्या ठिकाणी मेल येईल की तुमचं जे फॉर्म आहे ते बरोबर आहे आणि तुमचं नाव ॲड करण्यात येईल किंवा तुमची इन्फॉर्मेशन चुकीची आहे त्याच्यामुळे तुमचं नाव त्या ठिकाणी ॲड करण्यात येणार नाही अशा पद्धतीनं. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजेच अशा पद्धतीनं तर जाहिरातीमध्ये कुठेही त्या ठिकाणी मेन्शन्स केलेलं नाही, परंतु मी तुम्हाला जे स्क्रीनशॉट दाखवले त्यावेळेस देखील मेन्शन केलेलं नव्हतं. बऱ्याच जणांना माहीत नव्हतं, परंतु त्या विद्यार्थ्याला माहीत असल्यामुळं त्याने त्या ठिकाणी त्या पद्धतीनं मेल केलेला होता आणि त्याला फीडबॅक भेटलेला आहे. आणि दुसऱ्या बऱ्याच गोष्टी माहीत नव्हत्या अगोदर. शॉर्टलिस्ट लागत असताना डायरेक्टली तुम्हाला तुमचा अर्ज घेऊन तिथं सुद्धा जाता येत होतं रजिस्टर ऑफिसमध्ये आणि तिथे गेल्याच्या नंतर तुमच्या सर्व समस्या मांडून सगळे डॉक्युमेंट्स दाखवून त्या ठिकाणी पुन्हा तुमचं जॉईन त्या ठिकाणी नाव
केलं जात होतं. असे बऱ्याच विद्यार्थ्यांचे झालेलं आहे. त्याच्यामुळं प्रयत्न करायला काही हरकत नाही. प्रयत्न करा आणि या फॉर्मॅट्समध्ये मेल त्या ठिकाणी पाठवा आणि तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा आणि तयारीला लागा. तयारीसाठी ऑथेंटिक कंटेंट्स आपण तयार केलेले आहे मित्रांनो. त्या ठिकाणी ते कंटेंट्स तुम्ही डाउनलोड करा. या ठिकाणी पाहू शकता हे कंटेंटचे आपल्या लिंक्स आहेत. सर्व कंटेंट्स अवेलेबल आहे पूर्ण वेबसाईटवर. ऑथेंटिक कंटेंट्स त्या ठिकाणी जा, डाउनलोड करा आणि तयारीला सुरुवात करा.